मंत्री धनंजय मुंडे यांनी कृषी मंत्री असताना त्या खात्यामध्ये मोठा घोटाळा केल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केलाय। धनंजय मुंडे यांनी मंत्रिमंडळात निर्णय झाल्याचं दाखवून तारीख नसलेल्या पत्रावर त्यांच्या सहीनिशी खोटे आदेश काढले आणि विधानसभेच्या कामासाठी सरकारचा 200 कोटींचा निधी घेतला। त्यानंतर अतिरिक्त 500 कोटींचीही मागणी केल्याचा आरोप अंजली दमानिया यांनी केलाय। तर धनंजय मुंडेंविरोधातील पुरावे देत त्यांच्यावर तातडीने कारवाई करावी आणि मंत्रिपदावरून त्यांना हकलून द्यावं अशी मागणी अंजली दमानिया यांनी केलेली आहे। 11 ऑक्टोबरचा हा GR काढण्यात आला आणि त्याच्यात दोन गोष्टी केल्या। एक म्हणजे आपल्याला अतिरिक्त 500 कोटी देण्यात यावे आणि ही जे 200 कोटी होते जे मी मागच्या जेव्हा घोटाळा काढला होता त्याच्यात म्हटलं होतं की 200 कोटीचे नंतर बॅटरी स्प्रेअर पंप आणि सोलार लाईट ट्रॅप हे घेतले गेलेत ते वेगळे असे हे दोन्ही सँक्शन या GR मधनंच करण्यात आले। पण आताच्या घटकेला ना मुख्यमंत्र्यांची सही ना वित्तमंत्र्यांची सही ना कॅबिनेटची सँक्शन आणि मंत्रींनी विदाऊट डेट पत्र लिहिलं आणि त्याच्यावर GR निघाला 11 ऑक्टोबरला आणि हे सगळं केलं गेलंय। आता काय म्हणावं या मंत्र्याला आणि किती घोटाळेबाज आहेत। म्हणजे खोटं बोलून धनंजय मुंडे हे असं मांडतात त्याच्यावर GR काढतात आणि ते करून घेत आहेत। इतकी लिमिट यांची जर होत असेल तर ह्यांना कुठल्याही मंत्रिपदावर कधीही बसता कामा नये। त्यांची तितकी पात्रताच नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।